नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ कारमध्ये झालेल्या स्फोटानंतर चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ CDS जनरल अनिल चौहान यांनी केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आलेलं आहे. त्यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात युद्ध आणि रणनीती या विषयावर विचार मांडताना सांगितलं, युद्धात फक्त विजयालाच महत्त्व असतं. यात दुसरा क्रमांक किंवा रनरअप असा काही प्रकार नसतो. आजच जनरल अनिल चौहान मनोहर पर्रिकर इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड ॲनालिसिस इथं आलेले होते. तिथं आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. युद्ध हे फक्त जिंकण्यासाठीच लढलं जातं. युद्धात दुसरा क्रमांक मिळवणारा कोणी नसतो. तसंच धैर्यानं दिलेल्या प्रयत्नांसाठी कोणतंही रौप्यपदक किंवा सांत्वन पारितोषिक दिलं जात नाही. चौहान यांनी सांगितलं, युद्ध आणि युद्धातील विजय हे मूळतः रणनीतीवर अवलंबून असतात. त्यांनी स्पष्ट केलं, जर इतिहासावर नजर टाकली तर पूर्वी रणनीती ही बहुतांश भूगोलावर अवलंबून असे. परंतु हळूहळू तंत्रज्ञानाचा प्रभाव हा वाढू लागला आहे आणि त्यांच्या मते आता तंत्रज्ञान भूगोलावर वरचढ ठरतं आहे. म्हणजेच आधुनिक युद्धात तांत्रिक प्रगती ही भौगोलिक मर्यादांनासुद्धा मागं टाकत आहे. त्यांचं हे विधान खूप काही सांगून जातं. वृत्त स्फोटाशी निगडीतच आहे. दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेला स्फोट आणि त्या अनुषंगानं असलेल्या बातम्या आपण कालपासून आज दिवसभर बघतच आहात. परंतु या स्फोटाची भीषणता किती होती हे ऐकल्यानंतर अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की या स्फोटाच्या धक्क्यानं 50 मीटर परिसरातल्या भागात असलेलं जे कॉन्क्रीट आहे ते कॉन्क्रीट फुटलं. काचेचे बारीक बारीक तुकडे झाले आणि धातूचे तुकडे हवेत उडाले. आसपास उभ्या असलेल्या अनेक गाड्यांना आगीनं वेढलं तर मेट्रो स्टेशन व जवळच्या मंदिरांच्या काचेचे दरवाजे फुटून त्याचेही तुकडे तुकडे झाले. या भीषण स्फोटादरम्यान एका व्यक्तीचा मृतदेह दुसऱ्या दिवशी झाडावर लटकलेला आढळला. स्फोटाच्या तीव्रतेमुळं त्यांचं शरीर हवेत उडून झाडाच्या फांदीवर अडकलेलं होतं. हे सर्व डोळ्यांनी बघितलेल्यांनी सांगितलेलं आहे. स्फोटानंतर इतका प्रकाश झाला की अक्षरशः डोळे दिपले गेले. प्रचंड आवाज झाला. परिसर भूकंपासारखा हलत होता. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून 21 जण जखमी आहेत. सर्व जखमींवर LNJP रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही मृतदेह आगीमुळं पूर्णपणे जळून खाक पडलेत. त्यांचं डोकं हातपाय वेगळं होऊन रस्त्यावर विखुरलेले सगळे अवयव आढळून आले. त्यामुळं अनेकांची ओळख पटवणं कठीण झाले. तपास यंत्रणांना सर्वात धक्कादायक माहिती तेव्हा मिळाली जेव्हा पुरावे गोळा करताना त्यांना एक मृतदेह झाडावर लटकलेला दिसला. दरम्यान घटनेचा एक CCTV व्हिडिओ समोर आला आहे. INIनं तो प्रसिद्धसुद्धा केला आहे. या फुटेजमध्ये दूरवरून दिसणारा पिवळसर नारंगी रंगाचा स्फोटाचा गोळा हा स्पष्ट दिसतो. तपासात समोर आले की स्फोटक कार लाल किल्ल्याजवळ पार्किंगमध्ये जवळपास 2 तास उभी होती. त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस मार्गावर हळूहळू जात असताना ती अचानक उडाली. अचानक तिनं पेट घेतलाच तिथं स्फोट झाला. सुरुवातीला 8 मृत्यूंची नोंद झालेली होती. परंतु झाडावर सापडलेल्या मृतदेहामुळं संख्या प्रथम 10 आणि नंतर 13वर पोहोचली. अनेक जखमींच्या शरीराचे भाग हे विखुरलेले असल्यामुळं ओळख पटवण्याला उशीर होतोय. गृह मंत्रालयानं या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था NIA यांच्याकडे सोपवलेला आहे. ती सर्व बाजूनी तपास करते. सध्या तपास सुरू असून या स्फोटाचा संबंध फरीदाबाद काश्मीर टेरर मॉड्यूलशी जोडला जातोय. यातून सुमारे 3000 किलो स्फोटकं ही जप्त करण्यात आली आहेत. दिल्ली स्फोटाच्या तपासात एक नवीन आणि धक्कादायक खुलासा झालेला आहे. दिल्ली पोलिसांच्या CCTV फुटेजमधून समोर असं आलं की स्फोटकांनी भरलेली Hyundai i20 कार स्फोट होण्याच्या जवळपास 3 तास आधीपर्यंत सुनहरी मशिदीजवळ पार्किंगमध्ये उभी होती. तपास यंत्रणांना आता या स्फोटाच्या फरीदाबादमध्ये अलीकडेच उघड झालेल्या दहशतवादी मॉड्यूलशी तसंच पुलवामा कनेक्शनशी संबंध असल्याचा संशय आहे. पोलिसांनी कारचा मालक मोहम्मद सलमान याला ताब्यात घेतला असून सर्व बाजूंनी चौकशी सुरू केली आहे. तपासात समोर आलं की i20 कार 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 3:19 सुनहरी मशिदीजवळ पार्किंगमध्ये आलेली होती. ती कार संध्याकाळी 6:48 वाजेपर्यंत तिथंच उभी होती.
पार्किंगमधून बाहेर पडल्याच्या नंतर फक्त 4 मिनिटांनी म्हणजेच संध्याकाळी 6:52 नेताजी सुभाषचंद्र बोस मार्गावरील ट्रॅफिक सिग्नलजवळ कारच्या मागील भागात प्रचंड स्फोट झाला. स्फोटासाठी वापरलेली कार हरियाणातील गुरुग्राम नॉर्थ RTOमध्ये मोहम्मद सलमानच्या नावावर नोंदणीकृत होती. पोलिसांनी सलमानला चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे. तपासात असंही आढळलं की सलमाननं ही कार जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथील तारिक नावाच्या व्यक्तीस विकलेली होती. ही कार अनेक वेळा खरेदी विक्री झालेली आहे. त्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर झाल्याचं उघड झालं, ज्यामुळे संशय हा अधिक गडद झालेला आहे. दिल्लीतील स्फोटानंतर बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांच्या सनातन एकता पदयात्रेची सुरक्षा ही अधिक कडक करण्यात आली आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्या सुरक्षेसाठी हरियाणा पोलिसांच्या 2 अतिरिक्त कंपन्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. याआधी 3 सुरक्षा कंपन्या त्यांच्या पदयात्रेसोबत कार्यरत होत्याच. ही पदयात्रा आज हरियाणातील पलवल इथं पोहोचलेली आहे. संपूर्ण दिवस यात्रा पलवलमध्ये सुरू होती आणि रात्री तेथील वरिष्ठ माध्यमिक शाळेत मुक्काम झाला. यात्रा फरीदाबाद पार करून पलवलमध्ये पोहोचलेली आहे. माहितीनुसार ही सनातन एकता पदयात्रा 16 नोव्हेंबर रोजी वृंदावन येथील श्री बांके बिहारी मंदिरात संपन्न होणार आहे. दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटानंतरच धीरेंद्र शास्त्री यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे. विशेषतः कारण की दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटानंतरच धीरेंद्र शास्त्री यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे. विशेष करून कारण ही यात्रा फरीदाबादमधून गेलेली होती, जिथं अलीकडेच दहशतवादी मॉड्यूलचा खुलासा झालेला आहे. बातमी आहे लव्ह जिहाद प्रकरणातली. लव्ह जिहाद फंडिंग प्रकरणात तुरुंगात असलेले नगरसेवक अनवर कादरी याला 5 वर्षासाठी नगरसेवक पदावरून अपात्र घोषित करण्यात आलेला आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त सुदाम खाडे यांनी सोमवारी आदेश जारी केला. त्याचबरोबर कादरी यांना पुढील 5 वर्षापर्यंत कोणतीही निवडणूक लढवण्यास अपात्र घोषित करण्यात आले. महापौर पुष्पमित्र भार्गव यांनी अनवर कादरी याच्यावर लागलेल्या गुन्हेगारी आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांना पदावरून हटवण्याची शिफारस केलेली होती. त्यानंतर महापालिका सभेत हा प्रस्ताव सर्वसंमतीनं मंजूर करण्यात आला. विभागीय आयुक्तांच्या आदेशात म्हटलंय, कादरी यांचं पदावर कायम राहणं हे सार्वजनिक हिताच्या आणि पालिकेच्या प्रतिष्ठेच्या विरोधात आहे. त्यांच्या वर्तनामुळं शहरातील सामाजिक सौहार्दावर परिणाम झालेला आहे. अनवर कादरी हिंदू मुलींना फसवण्यासाठी मुस्लिम तरुणांना पैसा पुरवायचा. कादरी याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात 23 गुन्हे दाखल आहेत, ज्यात खून, खुनाचा प्रयत्न, आर्म्स ॲक्ट आणि मध्य प्रदेश धार्मिक स्वातंत्र्य अधिनियमातील कलमे समाविष्ट आहेत. ही कारवाई मध्य प्रदेश पालिका निगम अधिनियम 1956 अंतर्गत करण्यात आलेली आहे. बातमी आहे राजकीय क्षेत्रातून. बिहार विधानसभा निवडणुकीत मतदान शांततेत पार पडले. राज्यात अनेक अशी गावं आणि छोटी ठिकाणं आहेत जिथं पहिल्यांदाच मतदान झालं. या नक्षल प्रभावित भागात पूर्वी कधीही मतदान केंद्र उभारलं जात नव्हतं. गावकरी नक्षल्यांच्या भीतीनं दुसऱ्या ठिकाणी मतदानासाठी जातही नसत. पण यावेळी चित्र पूर्ण बदललेलं दिसलं. या भागात मोठ्या प्रमाणात मतदान झालं आणि सकाळपासून मतदारांच्या लांबलचक रांगा दिसत होत्या. बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मुंगेरच्या भीमबांध, तारापूर, लखीयासारच्या सूर्यगढा, कछुआ, बासकुंड अशा भागात जे एकेकाळी नक्षल प्रभावित होते तिथं दशकानंतर मतदान झालं. दुसऱ्या टप्प्यात जमुईच्या चोरामारा, गया जिल्ह्यातील पिछुलिया आणि रोहतासच्या रेहल गावात पहिल्यांदाच या गावात मतदान केंद्र उभारण्यात आलं. लोकांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता. गावात राजकीय पक्षांचे नेते, समर्थक पहिल्यांदाच दिसले, कारण ते पूर्वी नक्षल बहिष्कारामुळे गायब असत. जुमईच्या बरहट क्षेत्रातील चोरमारा गावात 1011 अनुसूचित जाती जमाती मतदार आहेत. यापैकी 523 महिला आणि 488 पुरुषांनी यावेळी मतदान केलं. गया जिल्ह्याच्या इमामगंज मतदारसंघातील पिछुलिया आणि ताराचुआ गावे नक्षलवादाचं केंद्र राहिलेली आहेत. ताराचुआ इथं 2024च्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच मतदान झालेलं होतं, तर पिछुलिया या गावात लोकांनी यावेळी पहिल्यांदा आपल्या गावात मतदान केलं. औरंगाबाद जिल्ह्यातील मदनपूरचा बादाम भाग नक्षल प्रभावित होता. इथंही पहिल्यांदा मतदान केंद्र उभारण्यात आलेलं होतं. इथं 894 मतदार असून सकाळपासून लांब रांगा लागलेल्या होत्या. वृद्धांपासून ते तरुणांपर्यंत सगळ्यांमध्ये उत्साह दिसत होता. गावात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली गेली. नक्षल प्रभावित भागांमध्ये मतदानाची वेळ कमी ठेवण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात अशी 402 केंद्रांवर सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान झालं, तर इतर ठिकाणी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान झालं.
रोहतास जिल्ह्याच्या रेहल गावात 20 वर्षानंतर मतदान झालं. शांततापूर्ण वातावरणात मतदान पार पडलं. मुंगेरच्या भीमबांध भागात आणि आसपासच्या 7 मतदान केंद्रांवर 20 वर्षानंतर मतदान झालं. 5 जानेवारी रोजी झालेल्या नक्षली हल्ल्यात मुंगेरचे SP आणि 7 पोलीस अधिकारी शहीद झालेले होते. त्यानंतर या भागातील मतदान केंद्र हटवण्यात आलेली होती. यावेळी मात्र लोकांनी उत्साहानं मतदानात भाग घेतला. लखीसराय जिल्ह्यातील कछुआ आणि बासकुंड गावात 16 वर्षानंतर मतदान झालं. पूर्वी इथं मतदानासाठी लोकांना 6 ते 10 किलोमीटर जंगल, दऱ्या, डोंगर पार करून जावं लागत होतं. आता पहिल्यांदाच EVMद्वारे तिथं मतदान झालंय. झारखंड सीमेवर गया, औरंगाबाद, रोहतास यासारख्या नक्षल प्रभावित भागात कडक सुरक्षा ठेवण्यात आलेली होती. बिहारमध्ये अजूनही 8 जिल्हे नक्षल प्रभावित मानले जातात. त्यामध्ये गया, औरंगाबाद, मुंगेर, जमुई, कैमूर, लखीसराय, नवादा आणि रोहतास यांचा समावेश आहे. तर बांका आणि पश्चिम चंपारणचा बगहा भाग आता नक्षलमुक्त घोषित करण्यात आला आहे. भारताच्या निवडणूक इतिहासात पहिली बूथ कॅप्चरिंग घटना 1957मध्ये बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यात रचिहाई इथं घडलेली होती. ही घटना उघड झाल्यावर बिहारमध्ये माफियांचा आणि बाहुबल्यांचा राजकीय हस्तक्षेप तिथं वाढलेला होता. नंतर निवडणूक आयोगानं केंद्रीय सुरक्षा दलांच्या तैनातीवर भर दिलेला आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली मतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा, आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आवर्जून आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.